पनवेलमधील विश्राळी तलाव परिसरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात स्पष्ट आदेश देत अंतिम भूखंड क्रमांक 209 वरील अनधिकृत कब्जे आणि बांधकामांवर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। त्यानंतर 20 जुलै 2026 रोजी पनवेल महानगरपालिकेने संबंधित जागेची पाहणी आणि मोजमापही केले। अधिकारी, अभियंते आणि सर्वेअर यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली। पण प्रश्न असा आहे की पुढे काय? सध्या मुसळधार पावसामुळे विश्राळी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे। तलावालगत उभारलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। जर अचानक पाण्याचा विसर्ग वाढला किंवा पूरस्थिती निर्माण झाली तर या घरांमधील नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की प्रशासनाने केवळ पाहणी करून वेळ घालवू नये, न्यायालयाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी व्हावी। मात्र दुसरीकडे जर ही बांधकामे खरंच अनधिकृत असतील तर तेथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे। कारवाईसोबतच पर्यायी व्यवस्था करणे हे देखील प्रशासनाची जबाबदारी आहे। आता सर्वात मोठा प्रश्न असा की महापालिका दुर्घटना घडण्याची वाट पाहणार का, की वेळेत निर्णय घेऊन नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करणार? पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।